सगळे. आय होप तुम्ही सगळे छान असणार आणि मजेत असणार. तर खूप दिवसानंतर मी व्लॉग स्टार्ट करते. तर मी असं म्हणत होती, मागचे काही दिवस मी मम्मीकडे गेली होती कारण जयदीप गावाला गेले होते आणि तिकडून आल्यानंतर घरात अशी थोडी म्हणजे क्लिनिंगचे माझे 3-4 दिवस असेच निघून गेले कारण घरात थोडी अशी धूळ झाली होती. गॅलरी पण इकडे ना कबूतर खूप येत असतात त्यामुळे ती पण खराब झाली होती. ते सगळं गेलं, असेच 2-3 दिवस निघून गेले आणि त्यानंतर मग मी रेग्युलरली माझे शॉर्ट व्हिडिओ पण स्टार्ट केले. लॉंग व्हिडिओ बनवायला मला वेळच नाही मिळाला. तर आता आम्ही निघतोय विहाची बड्डेची शॉपिंग करायला. तिचा बड्डेचा ड्रेस वगैरे मी तिकडे असतानाच पप्पांना सोबत घेऊन गेली होती, तो तर आणला आहे. पण आता रिटर्न गिफ्ट्स असतात किंवा डेकोरेशनचं असतं किंवा जे काही आहे आणि केक बुकिंगचं सगळे जे कामं राहिले ते आता आम्हाला आज करायचे. आज आहे संडे आणि उद्या विहाचं फोटोशूट पण आहे. म्हणजे आम्ही एक छोटं फॅमिलीचं फोटोशूट प्लॅन करतोय. तर ते पण उद्या आहे. तर त्यामुळे पण थोडे कपडे वगैरे जे पण काही घ्यायचं आहे त्याच्यासाठीच आता आम्ही बाहेर जातोय. आणि आज ना म्हणजे हे शर्ट मला बोर झालं आता घालून, पण विहाने ना व्हाईट टॉप आणि मस्त ब्ल्यू फुल जीन्स घातली त्यामुळे आम्ही दोघांनी आज ट्विनिंग केलं आहे. तर मी तुम्हाला दाखवतेच. तुम्ही हा माझा टॉप आणि ब्ल्यू जीन्स तर बघितली, मी विहाला तुम्हाला दाखवते. विहा हे बघ, ये इकडे. तर आम्ही दोघांनी छान असं, हे बघा, आम्ही दोघांनी छान असं ट्विनिंग केलंय. विहा से हाय. हाय. विहाचा आता बर्थडे जवळ येतोय. विहा आपण कुठे चाललोय आता? काय आणायला चाललोय? गिफ्ट आणायला चाललोय. ती एवढी एक्सायटेड आहे, सगळ्यात जास्त तीच एक्सायटेड आहे. तिला तिच्या फ्रेंड्सला गिफ्ट द्यायचे म्हणून. चला तर मग काय काय होतं दिवसभरात. आता संध्याकाळ झाली, आम्हाला बाहेर जायला आता किती अंधार होतं ते माहीत नाही, 5:30 झाले आणि आता बऱ्यापैकी उजेड पण असतं 7-8 वाजेपर्यंत. त्यामुळे आता काय काय घ्यायचं तुमच्यासोबत मी शेअर करेलच. चला. हाय. ढिंक चिका. वाव. आता आम्ही नवीन शिकलोय ढिंक चिका, शिकवलंय तिला. कोणत्या कलरचं दिसतंय? काला काला. ब्लॅक कलरचं दिसतंय ना, काळ्या रंगाचं दिसतंय विहाला. मी दिसते का तुला? विहा तू आता पोयम बोलून दाखवते का आम्हाला एक? लाईक अ डायमंड इन द स्काय. झाली. अजून काय येतं तुला? हा बोल. जॉनी जॉनी कोण? हा तेच तुला सांगायचं ना, तो काय खातो? इटिंग. हा हा पुढे. व्हेरी गुड. E04 व्हिडिओ घेऊन ठेवते कारण नंतर मग जायच्या वेळेस लक्षात नाही राहत. गुड मॉर्निंग. तर आज आहे मंडे. काल जसं मी तुम्हाला सांगितलं, आम्ही विहाच्या बड्डेसाठी जी पण काही वस्तू लागणार होत्या डेकोरेशन, तर ते काही झालं नाही कारण यांचं काल शॉपिंगचं चालू होतं. ते शर्ट घ्यायला तिकडे गेलो होतो. एवढा उशीर झाला आणि खूप गर्दी होती त्यामुळे तिकडे काही व्हिडिओज पण नाही घेतले, शूट पण नाही करता आलं. आणि त्यानंतर मग विहाचं जे राहिलं होतं ते सगळं बाकी, त्यामुळे ते आज किंवा उद्यामध्ये करावं लागेल. आज आहे मंडे आणि तुम्हाला दिसतच असेल की आम्ही दोघांनी छान असं ट्रेनिंग केलं आहे. तर आम्ही आज विहाच्या बड्डे फोटोशूटसाठी चाललो आहे. विहाचं एक फॅमिली फोटोशूट आहे इथेच, आम्ही जवळच आता निघालो आहे. आमच्या दोघांचा हा आउटफिट आहे आणि तुम्ही यांना पण बघा, यांना पण मी सेम असा आउटफिट मॅच करायला लावला. तर या मागच्या वर्षी तुम्हाला आठवते आम्ही व्हाईट कलरची थीम केली होती. जे माझे ब्लॉग बघतात त्यांना माहिती असेल, लास्ट इयरला पण मी सेम असं फॅमिली फोटोशूट प्लॅन केलं होतं. तेव्हा आम्ही व्हाईट कलरची फोटोची थीम केली होती. ह्यावेळेस म्हटलं काहीतरी वेगळं करूया म्हणून आम्ही हा ब्राऊन कलरची फोटोची थीम ठेवली.
फोटोशूट करून घरी आलो, विहाला झोपवलं आणि त्यानंतर मी विचार करायला लागले की विहाच्या बड्डेला मुलांना काय खायला द्यायचं, म्हणजे जे मुलं पण खाऊ शकतात आवडीने. मग म्हटलं चला आपण छान अशी आलू इडली बनवूया, लहान मुलांना तिखटही लागत नाही आणि ते आवडीने खातील. तर मी इकडे तांदूळ भिजत घातले, डाळ पण सगळं आधीच रेडी करून ठेवलं. संध्याकाळी आम्हाला रिटर्न गिफ्ट्स आणि काही डेकोरेशनचं सामान आणायला जायचं होतं आणि घरातल्या पण थोड्या गोष्टी संपल्या होत्या म्हणून डीमार्टमध्ये गेलो. आज आहे विहाचा बड्डे आणि मम्मी पप्पा ते पण लवकरच आले होते म्हणून आई, मी आणि मम्मी आम्ही तिघं मिळून ना जेवणाचं बघायला लागलो. आई आणि मम्मी पावभाजी बनवणार होते आणि मी आलू इडली आणि चटणी बनवणार होती आणि त्यानंतर सगळे मिळून डेकोरेशन करायला लागलो. हे काय बोलायचं, काय बोलायचं, हे काय बोलतो आपण. बर्थडे लास्ट इयरपेक्षा खूप छान झाला होता कारण विहाचे सगळे फ्रेंड्स आले होते आणि मी हा बर्थडे तिच्या पद्धतीने सेलिब्रेट केला, त्यामुळे खूप छान झाला. खूप सारे मेमरीज क्रिएट केल्या. हे एव्हरीवन, गुड इव्हनिंग. कसे आहेत सगळे? आय होप तुम्ही सगळे छान असणार आणि मजेत असणार. तर हा ब्लॉग मी सेम कंटिन्यू करते. लास्ट टाइम तुम्ही बघितलं होतं की मी फोटोशूट करायला गेली होती, त्यानंतर मी काहीच शूट नाही केलं. 2 दिवस बड्डेच्या धावपळीत तसेच गेले आणि बड्डेच्या दिवशी पण खूप धावपळ झाली कारण म्हणजे विहाच्या फ्रेंड्सला पण इन्व्हाइट केलं होतं आणि जेवणाचं पण थोडं बघायचं होतं, डेकोरेशनचं होतं. सगळ्या धावपळीच्या गर्दीत मी काही शूट पण नाही केलं आणि माझं यावेळेस असं होतं की विहाच्या पद्धतीने मला बड्डे सेलिब्रेट करायचा होता. म्हणजे जास्त व्हिडिओ नाही, फोटोज नाही, फक्त म्हणजे तिला ज्या प्रकारे तिच्या कन्व्हिनियंटनुसार योग्य वाटतंय त्यानुसार मला ते बड्डे सेलिब्रेट करायचा होता. तर माझ्याकडे ज्या ज्या पण छोट्या छोट्या क्लिप्स मी घेतल्या असतील ते मी तुम्हाला ॲड करेलच आणि हा लॉंग व्हिडिओ येईल त्याआधीच मे बी शॉर्ट व्हिडिओ येऊन जाईल, तुम्ही बघितलाच असेल. तर तुम्हाला कसं वाटलं सगळं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आज आहे सॅटरडे, आज आहे आमची ॲनिव्हर्सरी. आमच्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण झाली. आज आहे 20 जून. आता संध्याकाळी आम्ही बाहेर जायला निघालोय, म्हटलं जवळच कुठेतरी एक मंदिरात वगैरे जाऊया. तर स्वामीनारायणच्या मंदिरात बऱ्याच दिवसापासून आम्ही गेलो नव्हतो, तर मग आता आम्ही तिकडे चाललोय. काय काय मजा मस्ती करतो ते तुमच्यासोबत मी शेअर करतेच. कसं वाटतंय मग तुम्हाला 5 वर्ष पूर्ण झाले लग्नाची? छान वाटतंय, खूप दिवस झाले, म्हणजे समजत नाहीये कसं बोलायचं, काय बोलायचं, पण चांगली फिलिंग आहे. 5 वर्ष कसे निघून गेले कळत नाहीये आणि फार ॲडव्हेंचरस प्रवास होता असं म्हणायला हरकत नाही. भरपूर गोष्टी पाहिल्या, भरपूर गोष्टी एक्सपिरियन्स केल्या, खूप शिकलो आहे त्या सगळ्या 5 वर्षामध्ये. मॅरेज इज नॉट अ इझी थिंग फॉर एव्हरीवन. सगळ्यांचे एक्सपिरियन्सेस वेगळे असतात. माझे आणि दीपिकाचे मुळात वेगवेगळे एक्सपिरियन्स असतील, पण आम्ही दोघे त्यामधून खूप शिकलो आहे. खूप अग्रीमेंट्स, डिसअग्रीमेंट्स किंवा मग चांगले मोमेंट्स असो, त्यामध्ये आमची विहाचा जन्म, असं भरपूर काय काय गोष्टी आम्ही एक्सपिरियन्स केल्या आणि ओव्हरऑल इट्स अ बेस्ट थिंग दॅट हॅज हॅपन्ड. आणि 5 वर्ष पूर्ण होऊन सुद्धा असं वाटत नाही आहे की आम्ही अजून, असं वाटतंय 10 वर्षापासून सोबत राहतोय. हां, म्हणजे असं पटापट वेळ निघून गेली आहे. विहाही मोठी झाली, ती पहिल्यांदाच एवढं माझ्या व्हिडिओमध्ये फर्स्ट टाइम बोलले. म्हणजे जे बोलले ते अगदी खरं होते की स्टार्टिंगला आमचे खूप डिसअग्रीमेंट झाले, बऱ्याच गोष्टीवर पण म्हणजे अग्रीमेंट पण व्हायचे पण डिसअग्रीमेंट जास्त व्हायचे. तर स्टार्टिंगची फेज असते ती, जसं जसं आपण जे आपल्याला कळत जाते, चुकांमधून शिकत जातो. पण आता आमचं असं बॉन्डिंग झालंय की म्हणजे कितीही काही झालं तरी पण म्हणजे इफेक्ट
कट कुठल्याच गोष्टींवर होणार नाही, असं आता आमचं स्ट्रॉंग बॉन्डिंग झालंय. आणि हे जास्त स्ट्रॉंग झालं म्हणजे जेव्हा विहा आमच्या आयुष्यात आली त्यानंतर हे खूप जास्त स्ट्रॉंग झालंय. तर अशी होती ही 5 वर्षाची जर्नी. खूप काही काही शिकायला मिळालं, न्यू एक्सपिरियन्स अनुभवायला मिळाले आम्हाला, न्यू एक्सपिरियन्स आम्ही अनुभवले. तर म्हणजे जे म्हणतात ना की मॅरेज इज नॉट इझी, आणि एकदा आयुष्यात आपण केलंच पाहिजे. ते म्हणतात ना की काय असतं लाडू, जो खाए वो पछताए, जो ना खाए वो भी पछताए. म्हणजे जो खाए वो भी पछताए, जो ना खाए वो भी पछताए. तर मग काय करायचं, लाडू खाऊनच पछतावून घ्यायचं जे असं म्हणतात ना ते एकदम बरोबर आहे. ठीक आहे, चला भरपूर काय काय बोललं गेलं आता. तर आम्ही आता जातोय स्वामीनारायणच्या मंदिरात. भेटूया आपण तिकडे. बंडू. आता आम्ही जस्ट घरी आलोय, म्हणजे मी फ्रेश वगैरे झाली. आम्ही किती 10:30ला घरी पोहोचलो. मस्त जेवण केलं. म्हणजे असं झालं की आम्ही स्वामीनारायणच्या मंदिरामधून जेव्हा बाहेर आलो ना त्यानंतर मला एवढी भूक लागली होती ना, माझं डोकंच चढलं होतं. मला असं झालं होतं की पटकन चला कुठेतरी जाऊया आणि पटकन खाऊया. पण ते म्हटले की चला आपण यावेळेस सुखकर्तामध्ये जाऊया, तिकडे छान अशी थाळी मिळते. पण आम्ही तिकडे गेलो आणि ना तिथे 20 मिनिटाची वेटिंग होती. तसंच बसलो आम्ही बऱ्याच वेळपर्यंत. मग फायनली त्यांनी आम्हाला बोलवलं, सरळ मस्त ताव मारला, जेवण करून घेतलं आणि मग आम्ही फायनली तिकडून बाहेर आलो आणि घरी आलो. आता पोहोचलोय आम्ही. तर असा होता आमचा आजचा दिवस. आणि तुम्ही सगळ्यांनी आम्हाला इंस्टाग्रामवर, व्हॉट्सअपवर सगळ्यांनी खूप छान छान विश केलंय आम्हाला. तर सगळ्यांना मनापासून धन्यवाद. आमची ही आजची 5th वेडिंग ॲनिव्हर्सरी होती. तर आमचा दिवस खूप छान गेला, खूप छान वाटलं. एवढे सगळे चांगले लोक आमच्या आयुष्यात आहेत. तर सगळ्यांच्या विशेष आमच्या मनापर्यंत पोहोचला. मनापासून सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. असंच प्रेम तुमचं आमच्यावर कायम असू द्या. आणि चला मी आजचा व्हिडिओ इथंच संपवते. भेटूया आपण अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, काळजी घ्या. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. चला भेटूया.